नमस्कार रसिक प्रेक्षक, आज आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल शाहीर रामचंद्र घाणेकर आणि त्यांची शिष्यमंडळीकडून तुमचं मनस्वी आभार. रसिक मायबा, आज आपण आजचा जो हा शक्तिप्रदा कार्यक्रम जो आयोजित केला होता, ह्या कार्यक्रम सादर करण्यामागे कोणताही स्वार्थ हेतू नसताना शाहीर रामचंद्र घाणेकर गेली 3 वर्ष आजारी असताना त्यांना पुन्हा ह्या रंगमंचावरती आणण्यासाठी आम्ही या पद्धत शिष्यमंडळाने छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. त्याचं कारण एवढंच की शाहीर रामचंद्र घाणेकरमुळे आम्ही या शिष्यमंडळी नावास्वरूपात आलो आणि शाहीर रामचंद्र घाणेकरांची शिष्यमंडळी म्हणून आम्ही लोकांना ओळखायला लागली. म्हणून फक्त आम्ही हा शिष्यमंडळीने आणि आमचे सहकारी मित्र मांडवकर साहेब यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे आम्ही फक्त शिष्यमंडळीने एक छोटासा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी मी एकच सांगू इच्छितो की सध्या सोशल मीडियावरती शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा आणि त्यांची शिष्यमंडळीबद्दल एक दिरस्त व्यक्ती जो काही SMS किंवा जो काही पोस्ट करते त्याचा ह्या रंगमंचावरती मी त्याचा निषेध करतोय. रसिक मायबाप, आज आपण सर्वजण सुज्ञ आहात. आज घाणेकर बुवांना ह्या मनस्थितीत किंवा ह्या परिस्थितीत आम्ही जे उभे करतोय, तर बाल्कनीचे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी एक नम्रतेची विनंती आहे की कृपया आपण कोणताही गदारोळ न करताना ज्या पद्धतीने आज आम्ही शाहीर शिष्यमंडळीत असे घाणेकर बुवांच्या पाठीशी उभे राहिलो आणि त्यांना पुन्हा एक नवीन ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याप्रमाणे गेली 30 ते 35 वर्ष शाहीर रामचंद्र घाणेकर या लोककलेची सेवा करत असताना जे रसिकांना दिलंय ते रसिकांनी थोडंसं आज गदारोळ न करता घाणेकर बुवांच्या पाठीशी खंबीरतेने उभं राहावं आणि घाणेकर बुवांना नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, ही एकच माफक आमची इच्छा आहे. आजच्या हा रसिक खरंच की आज घाणेकर बुवांचा एक शिष्य म्हणून मला इथं घाणेकर बुवांचा मी म्हणजे एक मोठा पट्ट शिष्य नव्हे, पण घाणेकर बुवांच्या आश्रयाने आज मी कलागुणात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. त्याच्यामुळे कुणी याचा विपरीत अर्थ काढू नये. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र भटकरजी, त्याचप्रमाणे कलगीतुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचे खजिनदार सत्यवान यादव, तुषार पंधरे, त्याचप्रमाणे टेटवली गावचे सुप्रसिद्ध शाहीर आणि आमचे मार्गदर्शक भारदे गुरुजी, तुषार पंधरे, सचिन धुमा, संदीपजी कांसे, सतीश जोशी दादा, विनोद फटकरे, गिजविले बुवा, प्रकाश पाजने, काशीराम गोरुले, आमचे पत्रकार उदय दंदने, सुरेश चिबडे, किशोर धनावडे, त्याचप्रमाणे दिलीप नामे आणि संपूर्ण रसिक वर्ग. जर कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर कृपया क्षमा असावी. आजचा कार्यक्रम आम्ही करत असताना घाणेकर बुवांपासून जे काही जर काही चुका झाल्यास तर क्षमा असावी. आजच्या ह्या परिस्थितीत घाणेकर बुवा नक्की त्याच जोमाने गाण्याचा प्रयत्न करतील. त्याप्रमाणे आमचे संगीतकार पांडुरंग सुतार, सतीश जोशी, ऑटोपैरवाले आमचे बाई दादा, आमचे विकास गुडेकर आणि ही आमची शाखा मालाडवाडी शाखा आणि आम्ही सर्व शिष्यमंडळ. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी घाणेकर बुवांचे सुपुत्र सन्माननीय आमचे बंधू रोहिदास घाणेकर आलेले आहेत. तरी कृपया मी रोहिदास घाणेकरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. घाणेकर बुवांचे ज्येष्ठ सुपुत्र आमचे बंधू रोहिदास घाणेकर. नक्कीच म्हणतो ना, आपलं मनोरंजन नक्कीच होईल. सुरुवात करत आहेत. काही चुका झाल्यास गडबड गोंधळ करू नये, थोडं सांभाळून घ्यावं आणि घाणेकर बुवांना पुन्हा नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं काम करावं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. शाहीर रामचंद्र घाणेकर
2 वेळा अटॅकचा मला झटका आला होता आणि त्यात माझा मृत्यू मला समोर दिसत होता. मला हाताने कुठले काम करता येत नाही. मला अंधार वायू झाला आणि त्यामध्ये सुद्धा माझे दिवस गेले. आणि संकटाची पर्वा न करता मी कधी या स्टेजवर येईन, कारण मला मानणारी, मला जोपासणारी ही कला प्रेमी लोक आज या ठिकाणी आले. मी आनंदी आहे, कारण का मी मरणाच्या काळातून पुन्हा परत या स्टेजवर आले. याचं कारण एकच, माझे मोठे मुलगे रोहिदास खांडेकर या ठिकाणी आहेत. त्यांनी असंख्य सर्व सहन करून माझा जीव त्यांनी पडतात नाही असं म्हणलं तरी वाईकं जाणार नाही. अनेक ह्या लोकांवरती मी मात करून आज गाडीचा प्रयत्न करणार आहे. मंदिरो सारखं मला रडायला येते, काही समजत नाही. मी रडायचा प्रयत्न करीत नाही, तरी पण सारखी सारखी मला अश्रू माझ्या अनावर होत आहे. कारण ह्या ठिकाणी गावावर भारतीय गुरुजी आले, त्या नावाची संपूर्ण त्यांना कथा माझी माहिती आहे. इथली लोक आहेत, कांस्य ग्रुप आहेत, किंवा संगीता पांचाळ, किंवा ती आपली तेजल पवार, सगळ्या मुली, किंवा जे रसिक प्रेक्षक आहेत आणि शाहीर लोक आहेत. मी सगळ्यांची नावं नाही घेत, कारण का मला बोलता येत नाही जास्ती. परंतु हे सगळं कशासाठी आले, मला सपोर्ट करण्यासाठी. आणि तुमच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी गाणार आहे. काय चुका झाल्या मला क्षमा असावी. विशेष म्हणजे पायकोळी बुवांनी मला साथ दिली. आज त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. परंतु भारतीय गुरुजी आणि आमचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होणार होता, पण काही कारणामुळे तो होऊ शकला नाही. ते तुम्हाला काही लोकांना माहिती असेल, जाऊ त्याचा विषय. तेव्हा बंधुनो, आता कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. मी मरणाच्या तारेत म्हणजे आमच्या स्मशानभूमीमध्ये एक रात्रभर तिकडे मी बसून राहिलो होतो की मला देवा तू कधी नेतोस. पण काय चमत्कार झाला, मला चालायला यायला लागलं, मला बोलायला यायला लागलं. मला वाईट वाटलं की ठीक आहे, जास्त बोलत नाही. चला बंधूंनो, तुमचा मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे तुमचं मनोरंजन नाही केलं तरी सर्व माझे अश्रू फुकट जातील. तुम्हाला मी आज ठिकाणी गाणी गाईन, आवडतील न आवडतील, पण समजून घ्या, पहिला कार्यक्रम आहे. मी घाणेकर बुवा, तुम्ही वाघासारखे मला बोलता, वाघासारखाच मी वागलो, वाघासारखाच मरे. तुम्ही लोकांनी मला स्फूर्ती दिली, यापुढे सुद्धा मी कार्य करत राहील. कारण देवाची कृपा की मला बोलायला, मी बोलता मला येत नव्हता, पण बोलायला तो माझा आवाज मला परत आलाय. आज तुम्ही पाहिलं, त्याला सुरुवात करतो माझ्या बारीला.
या मंगल प्रसंगी या स्वातरंगी या कायरंगी गणेशा तुला की पापी मन हे माझे उजळाले म्हणून पापी मन हे माझे उजळाले म्हणून भक्ती मार्गाय गण हे मन हे माझे वळले या संसार जीवनी स्वदेहाचा चंदन करतो मी या संसार जीवनी तुझ्याचा चंदन करतो मी या संसार जीवनी तुझ्याचा चंदन करतो मी माझ्या दैव मनाला भक्ती भावाचे बंधन करतो मी उपस्थित करा रसिकांचे मनोरंजनासाठी अभिनंदन करतो मी आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करतो मी माझ्या गायनाला सुरुवात करतो शंभू राजू घराण्याचा सर्वत्र बोलबाला आहे नामदेवाजी पांडुरंग दिले ज्ञान त्यांनी आम्हाला त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि शिवराम विठोबा वस्ताद त्यांनी काढली ही शाळा म्हणून फक्त एकच पुरेवाला भाडे काढ आज हा पुरेवाला वाघ आहे उद्या कार्तिक एकादशी आहे म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना लावली आहे विठुरायाची पंढरी नागारी डोळे भरून पाहू दे विठुरायाची पंढरी नागारी डोळे भरून पाहू दे श्री विठ्ठला भजन तुझे गाऊ 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 दे पंढरी नागारी डोळे
विठुराया
माझी परवा करू नका तुमचं म्हणून मी करणार पण जे काय होतंय हे माझं अजून पूर्ण मला साथ देत नाही तरी सुद्धा जे गायलंय ते गोड म्हणून घेत आहे मला आनंद आहे तुमचा अभिमान मला आहे या ठिकाणी हॅलो या ठिकाणी श्रीमान असे कोणीतरी म्हटलेलं आहे देव पाहायचा असेल तर माणसामध्ये पाहिलं पाहिजे. आमच्या शक्तीवरचा हा विठ्ठल आहे आणि या विठ्ठलाचं दर्शन आज या ठिकाणी झालेलं आहे. प्रत्येकाने शाहीर रामचंद्र घाणेकरांना उभे राहून मानवंदना करा. आणि अशा ही परिस्थितीचा आवाज जो आहे आता खरा वाद आहे आणि आमचे गुरुवर्ग आहे यांना पाहून आम्ही शिक्षकांचे शाहीर घडलो आणि या ठिकाणी मानवंदना केली. या ठिकाणी शाहिरांना दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. परत भरून मला सुद्धा आनंद आहे. धन्यवाद. या ठिकाणी नमन लोककला संस्था महाराष्ट्र राज्य सन्माननीय रवींद्रजी मटकर साहेब यांच्याकडून या बुवांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे अनंत जावले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम यांच्या स्मरणार्थ पंडित बुवा कोकाटे राजापूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, उदय दंदाने यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, शक्तितुरा उन्नती मंडळ मुंबईचे खजिनदार श्रीमान सत्यवान यादव साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, शाहीर सचिन धुमक यांच्याकडून 201 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक, त्याचप्रमाणे शक्तितुऱ्याचा विठ्ठल पुन्हा रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी विठेवर उभा शिष्य शाहीर अनिल उजार यांच्याकडून 501 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही शतश आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी शक्तितुऱ्याचे उगवते तारा आमचे मित्र तुषारजी पंधेरे बुवा यांच्याकडून घाणेकर बुवासाठी 200 रुपये आले. त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक नमन भारू शक्तितुऱ्याचे आयोजक सुभाषजी बांबरकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचे बक्षीस आले. धन्यवाद. निलेश शिंदे नांदगाव यांच्याकडून 501 रुपयाचे बहुमूल्य बक्षीस आले. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रसिक हो, तोच सूर तोच नाद आणि तीच धून आपल्या कानावर पडले आणि आपण प्रसन्न झालो म्हणून बुवांसाठी टाळ्या वाजवून पुन्हा त्यांचं अभिनंदन करायचं. बुवा रंगवंतावर उभे राहिले आणि दिलीप नामे आणि सहकारी यांच्याकडून 500 रुपयाचा बुवांना तो सूर पुन्हा तृप्त करणारा सूर ऐकायला आला म्हणून बुवा एक काय म्हणतात पुष्पगुच्छ म्हणून तुम्हाला आम्ही देतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र शक्तिवाले शाहीर तुरेवाले शाहीर शक्तिवाले चंद्रकांत साळवे यांच्याकडून 200 रुपये आले. धन्यवाद. या ठिकाणी कवी शाहीर रमाकांत जावळे यांच्याकडून 201 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक, त्याचप्रमाणे शाहीर शंकर भारती गुरुजी यांच्याकडून खास घाणेकर बुवांसाठी 501 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नाच मंडळ सदस्य आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझा तर भरोसा नव्हता पण तो तुमच्या जेवणात जगलो म्हणून बोलतोय. प्रल्हाद शिंदे यांचा जुना शेर आहे मला आठवण झाली म्हणून तुमच्या समोर गात आहे. हॅलो, ज्यांची जोडी या शक्तितुऱ्यामध्ये नामांकित झाली असे रामचंद्र घाणेकर विरुद्ध शाहीर विनोद फटकरे ही आजपर्यंत नावागतीची जोडी आणि आज घाणेकर बुवांना बघूनच आम्ही त्या शक्तितुऱ्यात आम्ही सुद्धा गायला शिकलो, अशी शाहीर घडलो. ते हे रामचंद्र घाणेकरांमुळेच घडलो आणि आज त्यांच्या या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहून शाहीर विनोद फटकरे यांच्याकडून 200 रुपयाचा त्यांना आम्ही पारितोषिक देतोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे घाणेकर बुवांची पहिली बारी साहित्य संघ गिरगाव या ठिकाणी आणि श्रवण होतं
ह्या चालीवरती तू चीज बडी है मस्त मस्त ह्या चालीवरती गाणी ऐकून जो शाहीर घडला आणि जयगड पंचक्रोशीत जो नावानोखीला आला तो शाहीर दामोदर बोरिवले आज या रामचंद्र घाणेकरांसमोर उभा आहे. तो रामचंद्र घाणेकरांमुळे आणि माझ्याकडून त्यांना छोटीशी भेटवस्तू आहे त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे. माऊली तुम्ही ह्याच्या पुढे अशाच पद्धतीने अजरामर शक्ती तुरा हा तुमच्यामुळे घडणार आणि ह्याच्या पुढेही असाच राहणार. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी हॅलो या ठिकाणी दिग्गज शाहीर मंडळी आलेले आहे घाणेकरच्या भेटीला. रवींद्र भेरे आणि राजेंद्र टाकले यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलंय. बुवांसाठी 300 रुपये. सॉरी. धन्यवाद धन्यवाद. तसेच अजय घाणेकर यांच्याकडून घाणेकर बुवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सन्माननीय सतीश दादा जोशी यांच्याकडून घाणेकर बुवांसाठी 501 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक आणले तरी आम्ही शतश आहोत. धन्यवाद. विनोद फटकर यांचे 200 रुपये. धन्यवाद. गावावरून ज्याने मला 1 महिनाभर त्यांच्या घरी ठेवलं आणि याचा डॉक्टरचा खर्च त्याने उचलला ते माझे परममित्र गावावरून आले ते चिलबिले बुवा या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो बंधूंनो मला भेटून जाऊ कृपया. तुम्ही या ठिकाणी आलात लांबून. तुझा ना भरोसा माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो तुल माती आणि मीठ भाकर ना भावीचे मुखी गोड साखर सोडून दे अरे जग हे कुणाचे सांग तू भल्या माणसा. बेलाच्या पानामध्ये बोला शंकर पाहिला आणि तुळशीच्या पानामध्ये पंढरीचा विठरंग पाहिला. नागवेलीच्या पानामध्ये घरातील कुलदेव पाहिला आणि जागृतीच्या फुलामध्ये सततोमी गणपती पाहिला. गणपती पाहिला. हे गाणं घेऊन आलंय. चाल बरोबर नाही हे लोक कशाला का मला मी गाऊ शकतो पण आता मला नीट उभं राहता येत नाही त्यामुळे आहेत पण समजून घ्या मी अजून यापुढे चांगलं गाईल. तुमचं असं नाही ना होईल. गाताना मला मरणार तरी मरण माझं इथे आलं तरी चालेल पण तुमच्यासाठी माझा जन्म आहे म्हणून तर मी पुन्हा जन्माला आलोय. लक्षात ठेवा. तुमची वाट पाहतो तुमची वाट पाहतो तुमची वर्षभर बघा आम्ही वाट पाहतो तुमची वाट पाहतो तुमची वर्षभर भेट देण्यासाठी बाप्पा तुम्ही यावं लवकर. तुम्ही भेट देण्यासाठी बाप्पा तुम्ही यावं लवकर. तुम्ही यावं लवकर. भेट देण्यासाठी बाप्पा तुम्ही यावं लवकर.
स्वयं कर देण्यासाठी बाप्पा तुम्ही यावे हो लवकर भेट देण्यासाठी बाप्पा तुम्ही यावे हो लवकर भेट देण्यासाठी बाप्पा तुम्ही यावे हो लवकर जीव आतुरला आहे तुम्ही यावो लवकरी तुम्ही लवकर यावे घरी 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 तुमचे स्वागत कराया तुम्ही उभे दारोदारी फक्त उभे दारोदारी फक्त उभे दारोदारी तुमचे स्वागत कराया तुमचे स्वागत कराया फक्त उभे दारोदारी तुमचे स्वागत कराया फक्त उभे दारोदारी होई मनाला वर मोरिया बडूनी आळवी दोसर बापा मोरिया बडूनी आळवी दोसर साठी बाबा तुम्ही यावे हो लवकर भेट देण्यासाठी बाबा तुम्ही यावे हो लवकर भेट देण्यासाठी बाबा तुम्ही यावे हो लवकर देण्यासाठी बाबा तुम्ही यावे हो लवकर तुम्ही यावे हो लवकर भेट देण्यासाठी बाबा 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 तुम्ही यावे हो लवकर परममित्र गुरुजी भाग्य गुरुजी याला सुद्धा या ठिकाणी त्यांना बोलवतो आम्ही भारतीय गुरुजी गावावर खास आलेले पाहुणे भारतीय गुरुजी याला सुद्धा या ठिकाणी बोलवलं जात आहे आपण यायचं आहे या ठिकाणी मातोश्री फोटोग्राफी अंकुश गोताळ ओमकार जावळे गणेश गुजर यांच्याकडून 1111 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले आहे तसेच शाहीर किशोर धानावडे यांच्याकडून 201 रुपयाचं असं पारितोषिक आलेलं आहे आणि उत्कर्ष तरुण मित्र मंडळ धनावडेवाडी दिनांक 15 जुलै 2022 रोजी धनावडे बुवा विरुद्ध मास्कर बुवा यांचा जबरदस्त जुगलबंदीचा सामना याच ठिकाणी होणार आहे तरी रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी त्याचप्रमाणे रामचंद्रवाणी नाही होणार कोणी बोलही असमंत काणी आला पुन्हा हा देवा आवाज तो रे श्रीमंत सन्माननीय शाहीर नितीन लोखंडे यांच्याकडून 100 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक आले तरी शतशिरोणी धन्यवाद बंधूंनो शिवसेनेच्या सभेमध्ये अशी एक घोषणा आम्हाला ऐकायला मिळायची कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला आज दुसऱ्यांदा घोषणा एका माणसासाठी ऐकायला मिळाली
त्यामुळे खरोखर मन भरून आलं की कोण आला शक्तिपुराचा वाघ आला. घोषणा बरोबर आहे. चंद्रसूर्य असेपर्यंत रामचंद्र घाणेकर शक्तिपुराचा वाघ आहे ही घोषणा कायम राहील. आणि परमेश्वराला विनंती करतो, त्यांना खरं आम्ही शक्तिपुराला प्रल्हाद शिंदे पण म्हणतो, पण परमेश्वराला विनंती करतो की घाणेकर बुवा, अनेक वर्ष तुमची आम्हाला गरज आहे. मी शक्तिवाला जरी असलो तरी यांच्याकडे बघून शिकलो हे मला सांगायला काही लाज वाटत नाही. म्हणून परमेश्वराला विनंती करतो की यांना जास्तीत जास्त आयुष्य मिळू दे आणि पहिल्यासारखा जोमाने कार्यक्रम करावेत आणि या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करावं असे रंगदेवताला मी विनंती करतो. आज खास त्यांचं दर्शन घ्यायला आणि त्याच्या तब्येतीची खुशाली घेण्यासाठी मी गावावरून आलेलो आहे. मी पण त्याचा आवाज गाणी ऐकून धन्य झालो. मला त्यांना एवढंच म्हणतो की तुम्ही नवीन गाणी म्हणण्याच्या भानगडीत पडू नका, ते तुम्हाला जमत नाही तब्येतीमुळे. तुमची आम्हाला जुनीच गाणी ऐकायची, जी तुमच्या तोंडावर गाणी आहेत तीच गाणी गायचा प्रयत्न करा. धन्यवाद. शिरलेला युगा ज्यांच्या घरी एक महिनाभर माझा मुक्काम होता आणि मी त्यातून सुद्धा बरा झालो, त्यांच्या घरी जाऊन त्यांनी सहकर्ताने माझा खर्च त्या ठिकाणी केला. आज ते ह्या ठिकाणी एवढं लांबून हजर झाले. मी त्यांना धन्यवाद देतो. अशीच माया, अशीच कृपा तुमची असावी आणि तुमच्या जीवनामध्ये भरभर त्यांचे पण कार्यक्रम ते होतात. या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही पुढे चला. मी तुमच्या सोबतच आहे, सोबतच आहे, सोबतच आहे. धन्यवाद रसिक प्रेक्षक हो. आज जे घाणेकर भाऊ आहेत, आज मी गेल्या वर्षी या ठिकाणी कार्यक्रम केला संदीप मोरे आणि शाहीर विलास गिजविले, तर त्या ठिकाणी घाणेकर बुवा प्रति आवाज म्हणून या ठिकाणी आवाज आला. पण घाणेकर बुवा ते घाणेकर बुवाच आहेत. घाणेकर दुसरा कोणी होणार नाही ही मी ग्वाही देतो. आणि आज मी जो शाहीर खरा घडलोय तर आज घाणेकर बुवांमुळेच घडलोय आणि हे मी आज खरोखर रिंगणात सांगतो. धन्यवाद. इशारा करतेस कशाला? हाय का थोडी झालीस तू वेडी, हाय का तू थोडी झालीस वेडी, वेड्यात मुलगा तू ठरतेस कशाला? अगं आय लव्ह यू तू बोलतेस राधे मला, उगाच माझ्यावर तू मरतेस कशाला? लोकांची फरमाईश या ठिकाणी गवळण नवीन होती, परंतु जुन्या गवळीची या ठिकाणी फरमाईश आहे बोबडी गवळण. चालेल ना? बोबडी बोबडी गवळण म्हणते ही काय, बोबडी गवळण म्हणते ही काय, बोबडी गवळण म्हणते ही काय, बोबडी गवळण म्हणते ही काय. हिची लेवीची गाय करी आई आई आई, हिची लेवीची गाय करी आई आई आई. थोडी पावली का जरा पावली का भेटल हाय, बोबडी गवळण म्हणते ही काय, बोबडी गवळण म्हणते ही काय, बोबडी गवळण म्हणते ही काय.
विठ्ठलाची गाय करी आय जरा विठ्ठला पावलीच गाय कोमडी गवळण म्हणते काय कोमडी गवळण म्हणते काय या ठिकाणी श्री जनार्दन पांडुरंग आंबेकर निर्मल ग्रामपंचायत उंबराट सन्माननीय सरपंच यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक त्याचप्रमाणे प्रशांत भेकरे गुहागर यांच्याकडून 100 रुपयाचं असं घाणेकर मोहासाठी आलेले तरी आम्ही नाच मंडळ सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. कलगी तुला समाजोन्नती मंडळ मुंबई आणि संलग्न मंडळ समन्वय समितीच्या नियमानुसार दोन्ही शाहीर एकमेकांना प्रतिस्पर्धी शाहिरांना आपापल्या प्रश्नाची प्रत देत असतात. त्याप्रमाणे विजय पायगुली बुवांना आम्ही दिलेली आहे आणि विजय पायगुलींची प्रत आम्हाला आलेली आहे. विजय पायगुली बुवांचा प्रश्न असा आहे, बुवा थोडा लक्ष असावा. पायगुली बुवांचा विषय असा आहे, श्रीरामाची सीतामाई लंकेत किती दिवस राहिली? श्रीरामाची सीता राणी झाली त्यावेळी किती वर्षाची होती? या ठिकाणी बुवा आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, सीता लंकेत 11 महिने 14 दिवस राहिली आणि सीता ज्यावेळी रामाची झाली त्यावेळी तिचे वय 6 वर्ष होतं. बुवा दोन्ही रामायणाचा मी उल्लेख करतो इथं, पद्मपुराण आणि तुळशी रामायण याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. बुवा आपण पटवून घ्याल अशी मी आशा बाळगतो. गेली 9 वर्ष सर्व शक्तीवाल्या शाहिरांना 100 जो घरातील रामचंद्र घाणेकर यांनी शिष्यमंडळ एकच आम्ही प्रश्न विचारतोय. तो प्रश्न आमचा असा आहे, या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणापर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता? आम्ही टीप सोडलेले आहे, आई वडील गुरुवर या सद्गुरू यांचा उपदेश सांगू नये. तसेच देवी देवता साधू संत फकीर जन्म मन स्थिती भजन पूजन वाचन मनन श्रवण कीर्तन कोणतीही साधना आणि अज्ञान असं सांगू नका. बुवा जर जमलंच तर नक्की द्या. आमचा प्रश्न एवढाच आहे, या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता? बुवा आपण उत्तर द्याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. हॅलो, या ठिकाणी पायकोळी भाऊ सुद्धा माझ्या हाकेला धावून आल्याचं मला हरकत नाही. गावून त्यांनी सुपारीचा कधीच काय हा बांधवला नाही, म्हणजे त्यांनी बोलले की मला एवढं द्या तेवढं द्या असं नाही. फक्त घाणेकरवासाठी त्या अखंड संत येऊन त्याची मंडळी पायकोळी मंडळी आणि त्यांचे गावाले या ठिकाणी माझ्यासाठी या ठिकाणी आलेत. बंधूंनो, ह्या पैशातून काय पैसे मिळतील ते मला नको आहे. मी खरं सांगतोय,
पण लोकांचं प्रेम बघून मी हा कार्यक्रम केलेला आहे. तेव्हा पायकोळी बोलसा मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या शब्दाला दाद दिली, ते गावडी त्या ठिकाणी आले. धन्यवाद, बहुत धन्यवाद. कोणत्याही रोग्याला सामान्य भाषेत आजार म्हणतात. आजूबाजूला राहतात त्याला शेजारी म्हणतात. आणि स्वतःला महाराज खलनायक म्हणणारे त्याला सतर येण्याचा बाजार म्हणतात. घासल्या धाराही तलवारीच्या पातीला आणि तेला विना ज्योत नाही समयीच्या वातीला. अहो पाण्या वाचून कस नाही या भूमीच्या मातीला. अहो पाण्या वाचून कस नाही या भूमीच्या मातीला. आणि नारावीला शोभा नाही तुझ्या या नारीच्या जातीला. शेत ठरला पुरून उरला. तुम्हाला माहिती आहे ना, शेत ठरला पुरून उरला. एकच शाहीर आजला, अहो आजला, अहो आजला. असा कोण शाहीर, असा कोण शाहीर बघा. शेत ठरला पुरून उरला. एकच शाहीर आजला, अहो आजला, आजला. अहो रामचंद्र, अहो रामचंद्र शाहीर रणात गाजला, गाजला. रामचंद्र शाहीर रणात गाजला. बसले बागड्यावर, बसले बागड्यावर, बसले बागड्यावर. माझी वाणी कशी गाणी ऐकतात होते चोरून. माझी वाणी कशी गाणी ऐकतात होते चोरून. ती काय करती माझ्यावरती चांगले बोलती वरून, चांगले बोलती वरून. शक्ती तुझ्या बादशाहाला, शक्ती तुझ्या बादशाहाला. पाहून बाई गाजला, गाजला, गाजला. रामचंद्र शाहीर रणात गाजला, गाजला. रामचंद्र शाहीर रणात गाजला, गाजला. रामचंद्र नावावर गाजला, गाजला. रामचंद्र नावावर गाजला. बिना अर्जाची गाडी ऐकता कुणाची असेल गाडी. बिना अर्जाची गाडी ऐकता कुणाची असेल गाडी. सत्यान पाहता दुसरा देता करतात का मनहानी, करतात का मनहानी, करतात का मनहानी. रसिकांच्या या मनात कसली अमर झाली गाडी. रसिकांच्या या मनात कसली अमर झाली गाडी.
आज या ठिकाणी आमच्या रायगडचे ख्यातनाम शाहीर समानी आमचा आदर्श शाहीर रामचंद्रजी घाणेकर आज पुन्हा या रंगमंचावरती उभे राहिले. आम्हाला रायगडवासियांना याचा सार्थ अभिमान वाटतो आणि आम्ही शाहीर विजय पायकुळी आणि रामचंद्र घाणेकर ही जोडी अजरामर राहिली. आज आमचे तुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर या ठिकाणी पुन्हा त्याच जोशाने आणि दमाने आज त्यांनी बहारी सादर केली. मी शाहीर विजय पायकुळी आणि शिष्यमंडळीला विनंती करेन की आपण या ठिकाणी येऊन बुवांचा सन्मान करायचा आहे. गायलं बोललं तरी घाणेकर बुवांशिवाय शेवट आमचा जाणारच नाही. हे आपण सगळ्यांना ज्ञात आहे. मी शाहीर योगेश मुकुलाल माझ्या गुरुवर्यांचं एक छोटस गीत गातोय, कारण या रंगभूमीवरती नतमस्तक होताना आपल्या शिरावरती वास करते ते आपली सरस्वती आणि आमच्या मुखातून जी वाणी निर्माण करते तीच करते घाणेकर बुवांना सुद्धा तेच झालेलं आहे. एक छोटस गीत बुवांवरती आहे, लक्ष असू द्या. स्वतःच्या कवी कल्पनेवर थोडंसं गीत आहे, चाल आहे. और इस दिल में क्या रखा तरी घाणेकरांचा आहे अजूनी दरार, तरी घाणेकरांचा आहे अजूनी दरार.
शाही घाणेकरांचा आहे